नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई। तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे, खूप मोठी खुशखबर आलेली आहे। जानेवारीचा जो काही महिना आहे, या महिन्याचे जे काही प्रोत्साहन भत्ता आहे तुमचा आणि त्याचबरोबर मानधन या दोघांचेही वितरण आता सुरू झालेले आहे। त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे। तो शासन निर्णय मी तुम्हाला दाखवून देतो, काय आहे त्यामध्ये सर्व काही जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर बघा, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरण करण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की 29 जानेवारी 2026चा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आणि यामध्ये काय लिहिलेलं आहे, शासन निर्णय काय आहे नेमका, हे आपण वाचून घेऊया, बघून घेऊया। तर बघा, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जानेवारी 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 178.72 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्शाचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। त्याचबरोबर इथं हे जे काही विवरणपत्र दिलेलं आहे, या रकान्यांमध्ये दिलेलं आहे एकूण 178.72 कोटी रुपयांचा निधी तुम्हाला आलेला आहे। तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि सर्व अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेला हा शासन निर्णय। तुम्हाला आता जानेवारीचा जो काही मानधन आहे आणि त्याचबरोबर तुमचं जे काही प्रोत्साहन भत्ता आहे, हा तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आणि यासाठी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागू शकतो। या 4-5 दिवसांमध्ये कधीही हा तुमचा जो काही मानधन आहे आणि प्रोत्साहन भत्ता आहे, हा तुम्हाला मिळणार आहे। खूप मोठी आनंदाची बातमी। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।